असते. नाही, आता मात्र माझा संयम सुटत चाललाय. दाहोजीचा तो नीच डाव माझ्या डोळ्यासमोरून हलत नाहीये. म्हणजे बालसखी झिपरी आणि सौभाग्याच्या म्हणजे दिगूच्या आयुष्याच्या बदल्यात सखूला मरण कवटाळायला लावलं त्या नागोजीने. आणि माझी बिचारी निरागस सखू सरळ आपलं आयुष्य उधळायला तयार झाली आहे. तेव्हा हो सखू संदुकीत आहे आणि ती संदूक जमिनीच्या खाली आहे. पुरते गाव मुळत असेल नव्हती तिथे. मला तर माझा तर विचार करूनच श्वास कोंडतोय इथे. तेव्हा तू मी इतक्या तळमळीने बोलते आणि तुम्ही मख्खच आहात. माझं म्हणणं पोहोचताय का तुमच्यापर्यंत? कानातून हृदयापर्यंत पोहोचताय का? हा नाही, आत्ताच सांगते. अशा रीतीने सत्याची कास धरणाऱ्या सखूला जर असा क्रूर दंड मिळणार असेल तर हा उजळ माथ्यानं फिरणाऱ्या कलीचा विजय नाही तर काय आहे देवा? हा नाही, पृथ्वीवर राहणाऱ्या सखूला कर्मभोग भोगण्याचे सगळे नियम, मग हेच नियम त्या नागोजीला का नाहीत? की या कलियुगात फक्त दुष्टांचाच उदो होणार आहे. आणि सखूचा संतपदाचा प्रवास हा असाच मातीखाली संपणार आहे का देवा? सखूला कायमची मोठमाती दिले. त्या सखूच मातीचं शरीर पुण्यांदा मातेत मिसळला. खर तर चेटकीन म्हणून सखूला जेव्हा गावातून हाकलून दिलत तेव्हाच ती संपली होती. पण आज इथं आपण तिला खऱ्या अर्थी संपवली. आणि म्हणूनच आता ही आवस आपण सखू आवस म्हणून दरवर्षी मोठ्या थाटामाटानं धूमधडाक्यात साजरी करायची. बोला जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. देवी, साऱ्या संतांनी खडतर प्रवास केलाय. सखूच्या सत्यनिष्ठेची आणि सात्विकतेची ही शेवटची कसोटी असेल ना. पण देवा, मला आपल्या लेकीच्या प्राणांची चिंता लागली आहे. हेच सखूचं प्रारब्ध आहे का? तेव्हा हो तुम्ही शांत कसे काय राहू शकता? देवी, डोंगरावरून खडकांवर कोसळणारी नदी रानावनातून काट्याकुट्यातून सागराकडे धाव घेते. पण ती कधी वेदनेनं कळवळते? माझ्याच वाट्याला हे काय आलं अशी तक्रार करते? नाही, ती तिचा स्थायी भाव कधीच सोडत नाही. ती सदैव जीवनदायी कल्याणीच असते. संतांचा जीवन प्रवास हा असाच असतो. हे सगळं जरी खरं असलं तरी सखूच्या बाबतीत हे जरा जास्तच होतंय तेव्हा. तेव्हा हो सखू जगली वाचली तर संत पदाला जाईल ना. आणि तिला वाचवणं हे तुमचं काम आहे ना. नुसतं बघून काय होणार आहे? आणि बघायचंच असेल ना तर जरा सगळीकडे बघा. नाही बघा ना, संदुकीत मंद होणारे सखूचे श्वास बघा. मोठा चाललेला तो हैदोस बघा. घरात जणू सण आहे असा उत्सव चाललाय अगदी तो बघा. आणि पारावर कासावीस होणार ते लहान लेकरू तेही बघा. सखूच्या तुमच्या सखीच्या बाबतीत काय करणार आहात?
भरपूर प्या. आज तुम्हाला याची नशा होणारच नाहीये, कारण सखू मेल्याची नशा या नशेपेक्षा कितीतरी मोठी आहे. जिनं आम्हाला त्रास दिला, जिनं आमच्यावर सारखी सारखी मात केली, ती सकू मेला. सकू संपले. ती सकू ढगात गेली. अरे लय खुशात आम्ही प्या. अरे प्या. नागोजी नागोजी कुलगुरू नागोजी. नागोजी नागोजी कुलगुरू नागोजी. जय गुरु झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. सकू वहिनींच्या बाबतीत इतकं वाईट घडलेलं असताना इथे हे सगळे सण असल्यासारखे का करतायत? घ्या 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 प्रसाद घ्या. घे विनू, प्रसादाचा लाडू घे. बाबाजींनी सगळ्यांना सण साजरा करायला सांगितलंय का म्हणून आपण विचारायचं नाही.